स्वागत आहे आपलं एका खमंग आणि खुसखुशीत रेसिपीमध्ये। हे तर थालीपीठच आहेत, पण थोडेसे वेगळ्या प्रकार। याला आपण धापाटे तिखट भाकरी असंही म्हणू शकतो। आणि ही आपण भाजणीची बनवलेली आहे, त्यामुळे कधी-कधी मध्ये थोडासा कच्चापणा लागतो, तो अजिबात लागणार नाही। तर ही धापाटे आपण दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो, खूप छान लागतात। तर त्यासाठी मी एक नवीन ट्रिक सांगितलेली आहे, नक्की फॉलो करा। या ठिकाणी मी बाजरीचे पीठ 2 वाटी, गव्हाचे पीठ अर्धी वाटी आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता। तीनही पीठं एकत्र चाळून घेतले आणि त्यानंतर मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। पीठ भाजून घेतल्यामुळे थालीपीठं खुसखुशीत तर लागतातच, पण त्याच्यामध्ये जो कच्चेपणा राहतो तो देखील अजिबात राहत नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते पीठ सतत हलवत राहायचे, नाहीतर पीठं खाली लागून करपू शकतात। त्यानंतर एका भांड्यामध्ये थंड व्हायला ठेवायचे आणि इकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेणार आहोत। 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 मिरच्या घेतल्या तरी पुरेसे होतात। मी छोटासा आल्याचा तुकडा देखील टाकलेला आहे। अशा प्रकारे थोडंसं जाडसर ठेवायचं आणि या थंड झालेल्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशी धना पावडर आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बारीक चिरले जावेत। पिठामध्ये कांदा सुद्धा आपण ॲड करून घेऊया। आणि आता थोडेसे पांढरे तीळ असतात, ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे। त्या तिळांमुळे इतकी छान थालीपीठाला टेस्ट येते। आणि त्यामध्ये जो आपण मिरची, लसूण त्याचा ठेचा बनवून घेतला होता, तो देखील ॲड करायचा आहे। आणि थालीपीठासाठी सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे कोथिंबीर। भरपूर अशी कोथिंबीर आणि कांदा असेल तर थालीपीठ खूप छान होतात। इथे मी भरपूर अशी धुवून स्वच्छ करून ठेवलेली कोथिंबीर चिरून ती देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि सगळं मिश्रण कोरडंच एकदा मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकून त्याचा मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे, तो सुद्धा थोडा सैल असायला हवा। एका भांड्यात थोडंसं थंड पाणी घ्यायचे आणि एक सुती कपडा त्या पाण्यामध्ये डीप करायचा। तो कपडा पोळपाटावरती व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण बनवलेल्या पिठाचा थोडासा भाग त्याच्यावरती ठेवून त्याला हळूहळू प्रेस करत करत मोठा बनवायचा आहे। आणि मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात घेऊन त्यांना पुन्हा साईडने पसरवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे खूप जाड ठेवायचं नाही, थोडंसं पातळच बनवायचे। अशा प्रकारे ते झालं पाहिजे। त्यानंतर त्याला आपण बोटाने होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून जे तेल टाकू ते तेल सगळीकडे सारखं पसरलं जाईल आणि खरपूसपणा येईल। ते कापड उचलून आपण डायरेक्ट त्यावर टाकणार आहोत आणि अलगद कापड काढून घ्यायचं। पण तवा चांगल्या प्रकारे तापलेला हवा। कडेनी आणि होलांमध्ये थोडं थोडं तेल टाकायचे आणि त्यावरती झाकण ठेवून वाफेवर त्याला शिजू द्यायचे। 1 मिनिट झाल्यानंतर त्याला पलटी करायचे। अशा प्रकारे खरपूस रंग त्याला येतो आणि ते खूप छान लागतात। जसे दिसतात तसे खायला सुद्धा खूप सुंदर लागतात। तर हे थालीपीठ आपण दह्यासोबत सुद्धा शेअर करू शकतो आणि 2 ते 3 दिवस त्याला काहीही होत नाही। खमंग खुसखुशीत थालीपीठांची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्राय करून पहा।